सदरील कथेतील नावं ही काल्पनिक आहेत, तर कथा समीर आणि स्वरा या दोघांची आहे. पावसाने भिजलेल्या त्या संध्याकाळी समीर आणि स्वरा त्यांच्या फार्म हाऊसवर पोहोचले. शहराच्या दूर त्या शांततेत काही क्षण त्यांनी फक्त एकमेकांसाठी राखले होते. स्वरा खिडकीतून पावसाकडे पाहत उभी होती. केस ओले झाले होते आणि एका बाजूला ओढणी सटकून खाली पडली होती. समीर तिच्याकडे पाहत थांबून गेला. तिच्या अंगावरचा हलका सिल्कचा कुर्ता पावसाच्या थेंबांनी चिंब झाला होता. तिच्या अंग प्रत्यंगात ओलावा उतरला होता. तू थोडं भिजली आहेस, असं म्हणत समीर तिच्या पाठीमागून जवळ आला. त्याच्या हातांनी तिच्या कमरेभोवती हलकासा स्पर्श केला आणि स्वराने डोळे मिटले. त्याचा स्पर्श उबदार होता, जणू काळजीने भरलेला. थांब, मी कपडे बदलून येते, असं म्हणत ती वळली, पण समीरने तिचा हात धरला. नको, अशीच छान वाटतेस. त्याच्या हातांनी तिच्या ओल्या केसांमध्ये अलगद हात फिरवला. दोघांचे श्वासोश्वास आता जुळायला लागले होते. त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. पहिलेच चुंबन हळवं होतं, मग थोडं खोल गेलं. स्वराच्या हातांनी समीरचा शर्ट सैल केला. त्याच्या छातीवरचा उबदारपणा तिला स्पर्शून गेला. तिच्या पाठीवरून त्याचे हात फिरले आणि ती थोडीशी थरथरली. आपण खरंच? स्वराने हळूच विचारलं. हो, आज फक्त आपलेच क्षण आहेत. ते बिछाण्यावर अलगद पडले. समीरने तिच्या ओठांपासून मानेपर्यंत हळूवार चुंबन घेतलं. तिच्या प्रत्येक श्वासात अधीरता होती. हातांमध्ये गुंतलेले हात, शरीरावरून घसरणारी ती ओढणी आणि उष्णतेने भरलेले त्यांचे अंतरंग. प्रत्येक क्षणात एक वेगळंच गारुड. त्या रात्री शब्द नव्हते, फक्त स्पर्श होता. जणू दोन आत्म्यांनी एकमेकांना ओलांडून स्पर्श केल्याचा अनुभव आला. समीरच्या हातांनी स्वराच्या शरीराचा नकाशा जणू पुन्हा नव्याने शोधायला सुरुवात केली होती. तिच्या मानेपासून खांद्यावर, मग त्या नाजूक पाठीवरून सरकत त्याचा स्पर्श तिच्या कमरेवर स्थिरावला. स्वराच्या डोळ्यात हलकीशी झिंग होती. तिच्या तोंडून एक संध निश्वास बाहेर पडला. तो श्वास समीरच्या कानापर्यंत पोहोचला आणि त्याचे शरीर अजूनच पेटून उठलं. तिच्या नाभीवर त्याच्या ओठांनी निव्वळ एकच चुंबन घेतलं, पण त्यात कितीतरी भावना होत्या. हळवेपणा, आसक्ती आणि आता या क्षणी तिला पूर्णपणे आपलंसं करण्याची तीव्र इच्छा. स्वराने स्वतःला अधिक मोकळं केलं. तशी तिच्या अंगावरची एक एक वस्त्र खाली सरकली. तिचं सौंदर्य मंद प्रकाशात झळकत होतं. ती संपूर्ण स्त्री होती आणि त्याच्या नजरेत त्या सौंदर्याचा आदरही होता आणि अधीरता देखील. समीरचा श्वास तिच्या उरोजांवर फिरत गेला. त्याने तिला अलगद पकडून जवळ घेतलं. तिच्या अंगावरून त्याचे ओठ सरकू लागले. एक संध, सावध पण ठाम. स्वराच्या ओठांवर हलकसं हास्य उमटलं आणि ती त्याच्या केसांमध्ये बोटं फिरवत म्हणाली, आज मी तुझ्या स्पर्शात हरवते आहे. समीरने तिच्या उरोजांवर हलक्या चुंबनांसोबत ओठांनी वाऱ्यासारखी गती दिली. तिच्या श्वासांचा वेग वाढला. शरीर किंचित थरथरलं. एक वेगळीच गरमी त्या खोलीत पसरली. स्वराच्या दोन्ही हातांनी त्याला अधिक जवळ ओढलं. त्यांचं शरीर एकमेकांत वितळू लागलं. समीर स्वार झाला आणि स्वरा डोळे मिटून आकाशातील चांदणे अनुभवत होती. समीरचा भार स्वराच्या उष्ण स्पंदनात मिसळला आणि त्या रात्री ते दोघं एक होऊन गेले. क्षण भरभरून आले. लाटा उसळत गेल्या. शरीराच्या पलीकडचं काही होतं तिथे. तिच्या थरथरत्या ओठांवर त्याने शेवटचं खोल चुंबन घेतलं आणि दोघं एकमेकांत गुंतून गेले. श्वास, मन, शरीर आणि आत्मा सगळं एकत्र. त्या रात्री फार काही बोलणं झालं नाही. फक्त दोघांची तप्त शरीरं आणि अवयव बोलत होते. फक्त स्पर्श, श्वास आणि अंतर्मनात जागा करणारी एक शुद्ध पण तीव्र अनुभूती. या स्टोरीचा पुढील भाग लवकरच आम्ही सादर करू. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.